नमस्कार मित्रांनो. बंगाल राज्य म्हणजेच ते राज्य ज्या राज्यापासून इंग्रजांनी भारतामध्ये खऱ्या अर्थाने साम्राज्य विस्तारास सुरुवात केली. आज आपल्याला याच बंगाल राज्यांच्या नवाबांची हिस्ट्री बघायची आहे. तसेच या टॉपिकमध्ये आपण प्लासीची लढाई व बक्सारची लढाई या लढाया देखील कव्हर करणार आहोत, ज्या की सर्वच कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. AM स्टडीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मुर्शिद कुली खान. मुर्शिद कुली खान कोण होता? तर औरंगजेब हा जेव्हा मुघल बादशाह होता, त्या औरंगजेबनी इसवी सन 1700मध्ये या मुर्शिद कुली खानला बंगालचा दिवाण म्हणून घोषित केले होते. यावरून आपल्या इथे काय लक्षात येतं की बंगाल हे आधीपासून स्वतंत्र राज्य नव्हतं, तर हा मुघलांच्या अंडरच एक पार्ट होता. त्याच्यानंतर जो मुघल बादशाह बनला तो म्हणजे फारुख सियार. फारुख सियारने 1713मध्ये याच मुर्शिद कुली खानला नायब सुभेदार बनवले बंगालचा. त्यानंतर 1717मध्ये सुभेदार बनवले. तेव्हापासूनच हा मुर्शिद कुली खान बंगालचा स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला होता. 1719मध्ये त्याने ओरिसाचा सुभेदार देखील बनवले. हाच पुढे बंगालचा पहिला नवाब बनला. याने आपली राजधानी ढाक्याहून मुर्शिदाबाद येथे हलवली. आपल्या सर्वांना माहितीच आहे की स्वातंत्र्याच्या आधी पश्चिम बंगाल आणि आजचा बांगलादेश हे दोन्ही बंगाल म्हणून कन्सिडर होत होते. तर आधी तिथे राजधानी ढाका ही होती. तर याने ती राजधानी ढाक्यावरून मुर्शिदाबाद येथे हलवलेली आहे. याने प्रशासनात अनेक सुधारणा देखील केल्या. औरंगजेबचे 1691चे फरमान व फारुख सियारचे 1717चे फरमान यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला काही व्यापारी सवलती मिळालेल्या होत्या. तर या सवलतींच्या गैरवापरावर याने मुर्शिद कुली खानने कडकपणे लक्ष ठेवलेले होते. यानंतर पुढचा नवाब बनला तो म्हणजे सुजाउद्दीन. हा मुर्शिदचा जावई होता. मुर्शिदची सर्व धोरणे याने पुढे तशीच चालू ठेवली. मुघल बादशाह मुहम्मद शहाने 1733मध्ये याला बिहारची देखील सुभेदारी बहाल केली. त्यामुळे इथून पुढे आता काय झालं तर बंगालच्या नवाबाची जी सत्ता आहे ती बंगाल, बिहार व ओरिसा एवढ्या मोठ्या प्रदेशावर प्रस्थापित झाली. यापुढे नवाब बनला तो म्हणजे सरफराज खान. हा सुजाचा मुलगा होता. अलीवर्दी खान जो की बिहारचा नायब सुभेदार होता, याने या सरफराज खानला ठार केले. अलीवर्दी खान. मुघल बादशाह मुहम्मद शहाला 2 कोटी रुपये, म्हणजे त्यावेळेस जो मुघल बादशाह होता, म्हणजे अजून देखील बंगाल राज्य हे मुघलांच्याच अंडर आहे, ठीक आहे. तर याने मुहम्मद शहाला 2 कोटी रुपये दिले, म्हणजे जो मुघल बादशाह होता त्याला, आणि कायदेशीर सत्ता प्राप्ती फरमान जारी करून घेतला. आपण इथे काय बघितले होते की हा बिहारचा नायब सुभेदार होता, ठीक आहे. तर हा नवाब नव्हता. मग यांनी काय केलं तर 2 कोटी रुपये बादशहाला दिले व तिथून कायदेशीर सत्ताप्राप्तीचा फरमान प्राप्त करून घेतला. याच्या काळात काय झालं तर बंगालमध्ये मराठ्यांचे, विशेषतः नागपूरचे भोसले यांचे सतत हल्ले होऊ लागले. त्यामुळे वर्षाला 12 लाख रुपये एवढी बंगालची चौथ देऊन, चौथ म्हणजे 1/4 हिस्सा टॅक्समध्ये हा देऊन भोसल्यांची त्यांनी शांतता प्रस्थापित केली. इंग्रज व फ्रेंचांना व्यापारी विशेषाधिकारांच्या गैरवापरास याने प्रतिबंध घातला. इंग्रजांना कलकत्ता व फ्रेंचांना चंद्रनगरभोवती तटबंदी बांधण्यापासून याने परावृत्त केले. कारण इंग्रज हे कलकत्त्याला होते व फ्रेंच हे चंद्रनगर, जो की तिथलाच एक पार्ट होता, तिथे त्यांचं वास्तव्य होतं. याच्या मृत्यूआधीच याच्या गादीसाठी सत्ता संघर्ष सुरू झाला. त्याच्यामध्ये त्याच्या सर्वात लहान मुलीचा मुलगा म्हणजेच सिराज उद्दौला याची त्यांनी निवड केली नवाबपदासाठी. आता सिराज उद्दौला याच्या काळातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे काय तर प्लासीची लढाई, जी की आपल्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. या लढाईमुळे बंगालची सत्ता ऑफिशियली इंग्रजांच्या हाती आली. तर प्लासीच्या लढाईची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. तर काय झालं होतं, सिराजचा एक चुलत भाऊ होता ज्याचं नाव होतं सिराजचा एक चुलत भाऊ होता, त्याचं नाव होतं शौकत जंग. तो देखील गादीसाठी प्लासीची लढाईची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. सिराजने कलकत्त्याच्या ब्रिटिश गव्हर्नरला पत्र पाठवले होते आणि त्याला काही आदेश दिले होते किंवा आवाहन केलं होतं. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते आवाहन होते की कलकत्त्याची तटबंदी पाडा, त्यानंतर बंगालच्या गादीवर दावा असलेला शौकत जंग. प्लासीच्या लढाईची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया.
सिराजने कलकत्त्याच्या ब्रिटिश गव्हर्नरला पत्रे पाठवून काही आवाहन केलेले होते. तर ते कोणते आवाहन होते? त्यातलं होतं की प्लासीच्या लढाईची आपण पार्श्वभूमी समजून घेऊया. सिराजने कलकत्त्याच्या ब्रिटिश गव्हर्नरला पत्रे पाठवून काही आवाहन केलेले होते. त्यामध्ये कलकत्त्याची तटबंदी पाडण्याचे आवाहन होते. त्यानंतर बंगालच्या गादीवर दावा असलेला शौकत जंग, जो की सिराजचा चुलत भाऊ होता, याला मदत न करण्याचे, तसेच शौकत जंगला पाठिंबा देणाऱ्या राजवल्लभच्या कुटुंबाला संरक्षण न देण्याचे आवाहन सिराजने केलेले होते. मात्र ब्रिटिशांनी या घटनेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे सिराजने 4 जून 1756 रोजी कासिम बाजारची वखार, जी की इंग्रजांच्या ताब्यातली होती, ती ताब्यात घेतली व 15 जून रोजी कलकत्ता ताब्यात घेऊन टाकली. त्यानंतर इंग्रजांनी फुलटा येथे समुद्रकिनारे आश्रय घेतला. कलकत्त्याचे नाव सिराजने अलीपूर असे केले. कलकत्ता माणिकचंदच्या ताब्यात देऊन सिराज मुर्शिदाबादला परत गेला. ब्लॅक होल ट्रॅजेडी. आता ही एक महत्त्वाची घटना ठरते. काय झालं होतं तर या घटनेची सिराजला काहीही माहिती नव्हती. सिराजच्या सैनिकांनी आता त्यांनी इंग्रजांना हरवलेलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे खूप सारे इंग्रज युद्धकैदी देखील होते. तर या सैनिकांनी काय केलं, रात्री एका छोट्याशा रूममध्ये 146 इंग्रज युद्धकैद्यांपैकी ब्लॅक होल ट्रॅजेडी. आता ही एक महत्त्वाची घटना ठरते. ब्लॅक होल ट्रॅजेडी. आता ही एक महत्त्वाची घटना आहे, जी 20 जून 1756 रोजी घडली होती. या ब्लॅक होल ट्रॅजेडीमध्ये काय झालं होतं तर आत्ताच आपण पाहिलं की सिराजने इंग्रजांचा पराभव केलेला होता, त्यामुळे त्यांच्याकडे ऑब्व्हियसली इंग्रज युद्धकैदी देखील होते. तर या घटनेची सिराजला काहीही देखील भनक नव्हती, असं इतिहासकर्त्यांचं म्हणणं आहे. सिराजच्या सैनिकांनी काय केलं की एका छोट्या रूममध्ये इंग्रज युद्धकैद्यांना डांबलं. तर त्या छोट्या रूममध्ये त्यांनी किती जणांना ठेवलं तर 146. काही पुस्तकांमध्ये हा आकडा वेगवेगळा दिलेला आहे. तर त्यापैकी जवळजवळ 123 लोकांचा गुदमरून मृत्यू झाला. आता इंग्रजांना काहीतरी कारणच पाहिजे होतं की जेणेकरून त्यांना सिराजबरोबर युद्ध स्टार्ट करता येईल. मग त्यांनी काय केलं की याचं सगळं खापर हे सिराजवर फोडलं. आता इतिहासकारांच्या प्रमाणे या घटनेला सिराज हा नक्कीच जबाबदार नव्हता. याच्यानंतर काय केलं तर ब्रिटिशांना आता निमित्तच झालं होतं, त्यामुळे ब्रिटिशांनी काय केलं, नवाबाच्या काही प्रमुख व्यक्तींना फितवलं, ज्याच्यामध्ये कोण कोण होते तर मीर जफर हा सर्वात महत्त्वाचा होता, जो की त्याचा मीर बक्षी होता. माणिकचंद हा कलकत्त्याचा ऑफिस इन्चार्ज होता. ओमीचंद कलकत्त्याचा श्रीमंत व्यापारी होता. जगत सेठ बंगालचा प्रसिद्ध बँकर आणि सराफ. राय दुर्लभ आणि खादिम खान हे प्रमुख दरबारी होते. 14 डिसेंबर 1756 रोजी मद्रासहून आलेल्या मोठ्या नौदलाच्या तुकडीच्या साहाय्याने रॉबर्ट क्लाईव्ह खूप इम्पॉर्टंट आहे. रॉबर्ट क्लाईव्हने 2 जानेवारी 1757 रोजी कलकत्ता परत मिळवले. आता आपल्याला माहीतच आहे की कोलकाता, मुंबई व मद्रास या 3 ठिकाणी इंग्रजांचे ठिकाण होते. तर मद्रासवरून त्यांनी नौदलाची मोठी तुकडी मागवलेली होती. ती 14 डिसेंबर रोजी कोलकात्याला पोहोचली. तर त्यानंतर 2 जानेवारी 1757 रोजी रॉबर्ट क्लाईव्हने कलकत्ता परत मिळवले. तर यानंतर अलीपूरचा तह झाला फेब्रुवारी 1757 रोजी. 3 फेब्रुवारी रोजी काय झालं तर रॉबर्ट क्लाईव्हने अचानक हल्ला केला. ठीक आहे, रात्री त्याने अचानक हल्ला केला, त्यामुळे सिराजच्या काही सैनिकांचा तिथे पराभव देखील झाला. आता या तहामध्ये काय ठरलं की पूर्वीचे व्यापारी विशेषाधिकार हे कायम करावे. त्यानंतर कलकत्त्याला फ्रेंचांमुळे तटबंदीची परवानगी देखील देण्यात यावी, कारण इंग्रज आणि फ्रेंचांचं वाकडं होतं, त्यामुळे इंग्रजांनी परवानगी मागितली की आम्हाला तिथे तटबंदी बांधून द्या. इंग्रजांना नुकसान भरपाई द्यावी व मैत्रीचे आश्वासन देखील एकमेकांना देण्यात आले. चंद्रनगर जे की फ्रेंचांचं ठिकाण होतं, या ठिकाणावर आक्रमण करून ब्रिटिशांनी तहाचे उल्लंघन केले, कारण तहामध्ये असं ठरलेलं होतं की मैत्रीपूर्ण संबंध राहतील व परिसरात शांतता देखील टिकवण्यात येईल, परंतु ब्रिटिशांनी तहाचे उल्लंघन केले. त्यामुळे सिराजने चिडून फ्रेंचांना संरक्षण जाहीर करून टाकलं. ब्रिटिशांनी मीर जाफरला जो की मीर बक्षी होता, त्याला नवपदाचे आमिष दाखवलं व आपल्या साईडनी वळून घेतलं. प्लासीची लढाई 23 जून 1757 ही डेट अतिशय महत्त्वाची आहे.
23 जून 1757 रोजी प्लासीची लढाई झाली. तर त्याची पार्श्वभूमी आपण समजून घेऊया. आता आपल्याला बघायची आहे प्लासीची लढाई, जी की 23 जून 1757 रोजी झाली होती. इंग्रजांच्या कारवाईमुळे सिराज इंग्रजांवर चालून गेला व तिथूनच प्लासीच्या लढाईला सुरुवात झाली. मीर जाफरचे लष्कर लढाईत उतरलेच नाही. जो की मीर जाफर म्हणजे त्याला इंग्रजांनी नवापदाचं आमिष दाखवलेलं होतं, त्यामुळे तो आता इंग्रजांच्या साईडने गेलेला होता. त्याच्यामुळे तो लढाईत काही उतरला नाही. परंतु मोहनलाल व मीर मदान यांची जी तुकडी होती ती खूप शौर्याने लढली इंग्रजांच्या अगेन्स्ट. आता इंग्रजांचं इथं काहीच चाललं नाही, कारण खूप सारं सैन्य त्यांच्या हातातून गेलेलं होतं. त्यामुळे सिराजने माघार घेतली. मीर जाफरचा मुलगा म्हणजेच कोण तर मिरान याने सिराजला ठार मारलं. ब्रिटिशांनी शस्त्रबळाचा वापर न करता केवळ फितुरीने प्लासीची लढाई जिंकून घेतली. ही एक छोटीशी चकमक होती, म्हणजे अशी काही मोठी लढाई नव्हती, परंतु यावर खूप वेळा एक्झाममध्ये आपल्याला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. का? कारण या लढाईचा भारताच्या इतिहासावर खूप दूरगामी परिणाम झालेला आहे. मीर जाफर पुढचा नवाब, त्याने इंग्रजांना बंगाल, बिहार व ओरिसामध्ये मुक्त व्यापाराचा अधिकार, फ्री ट्रेडचा राईट त्यांनी दिलेला आहे. तसेच 24 परगणा हा जो एरिया आहे त्या भागाची जमीनदारी देखील त्यांनी इंग्रजांना बहाल केली. तसेच 1.77 कोटी रुपये ही भरपाई, युद्ध भरपाई देखील दिलेली आहे. इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांनी अनेक देणग्या दिल्या. आता इथूनच इंग्रज अधिकाऱ्यांना सवय लागली की भारतीय राजांकडून देणग्या, गिफ्ट वगैरे स्वीकारण्याची, व इथून पुढे भ्रष्टाचार खूप वाढलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्या काळापासूनच भारताच्या संपत्तीचे इंग्लंडकडे निसारण होण्यास सुरुवात झाली. इथूनच आता भारतातला मॅक्सिमम पैसा हा इंग्लंडकडे जाण्यास सुरुवात झाली. नवाबाला इंग्रजांची लुडबुड नकोशी वाटायला लागली. नंतर आता हा नवाब तर बनला, परंतु याला नंतर कळलं की आपल्याला हे नीट राज्य करू देत नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी काय ठरवलं की आपण डचांची मदत घेऊ व इंग्रजांना साईडला करू. मात्र इंग्रजांनी काय केलं, 1759 बेडेरा येथे डचांचा पराभव करून डचांना साईडला करून टाकलं. आता नवाबाची कारवाई इंग्रजांना माहिती पडल्या. त्याच्यामुळे इंग्रजांनी काय केलं तर 1760 मीर जाफरची उचलबांगडी केली आणि त्याचा जावई म्हणजेच मीर कासिम याला नवाब बनवलं. तर मीर कासिमने इंग्रजांना बुरद्वान, मिदनापूर व चितगावची जमीनदारी बहाल केली व 29 लाख रुपये नुकसान भरपाई देखील दिली. याने भरपूर महसूल व लष्करी सुधारणा देखील केल्या. याने राजधानी मुर्शिदाबादहून मोंगीर येथे हलवली. कंपनीचे अधिकारी दस्तकांचा गैरवापर करत तो थांबवण्याचा याने प्रयत्न केला. आता दस्तक म्हणजे काय होतं तर कंपनीच्या जे अधिकारी आहेत किंवा कंपनीला मुक्त व्यापार करण्यासाठी दिलेले मोफत पास असत. आता या पासमुळे काय व्हायचं तर भारतीय व्यापाऱ्यांवर अन्याय व्हायचा. तर भारतीय व्यापाऱ्यांना पण व्यापारामध्ये फायदा व्हावा यासाठी मीर कासिमनी काय केलं तर 1763 जे पण इंटरनल ट्रेड असायचे, अंतर्गत व्यापार, त्याच्यावरचे सर्वच कर रद्द करून टाकले. म्हणजे आता जर तुम्हाला कर लागणार आहे आणि इंग्रजांना जर करमध्ये सवलत भेटत होती, परंतु आता तुम्हाला पण इथं करामध्ये सवलत भेटणार आहे. तर दोघं पण एका लेवलला चाललेली, म्हणजे इंग्रज आणि भारतीय व्यापारी देखील. त्यामुळे आता काय झालं तर इंग्रजांना याचा राग आला खूप जास्त. म्हणून इंग्रजांनी काय केलं, याला परत साईडला केलं आणि मीर जाफरला परत नवाब बनवलं. म्हणजेच आपल्याला इथं काय दिसून येतं तर आता नवाब हा फक्त नामधारी बनला आहे. म्हणजे इंग्रज कधी पण येतात, कोणाला पण हटवतात, कोणाला पण बसवतात. म्हणजे आता बंगाल तर जवळजवळ इंग्रजांच्या ताब्यात गेलेलंच आहे. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764 ही लढाई देखील खूप महत्त्वाची आहे, कारण यावर देखील खूप वेळा क्वेश्चन खूप साऱ्या एक्झाम्समध्ये विचारला गेलेला आहे. नवाबपद गेल्यावर मीर कासिम अवध जे की एक राज्य होतं ते देखील मुघलांच्या अंडर होतं, परंतु तेथे देखील एक स्वायत्तता प्राप्त झालेली होती. बक्सारची लढाई 22 ऑक्टोबर 1764. नवाबपद गेल्यानंतर मीर कासिम हा अवधच्या नवाबाच्या आश्रयाला गेला. आता अवध हे राज्य देखील आधी मुघलांच्या अंडर होतं, परंतु तेथील नवाबाने देखील पुढे जाऊन तो स्वतंत्रपणे कारभार करायला लागला होता. ते नावालाच फक्त मुघलांच्या अंडर राहिलेले होते. तर आता मीर कासिम कोणाच्या आश्रयाला गेला तर अवधच्या नवाबाच्या. बंगालमध्ये इंग्रजांना लगाम घालण्यासाठी अवधचा नवाब सुजाउद्दौला, मीर कासिम व मुघल बादशाह, म्हणजे त्यावेळेचा मुघल बादशाह कोण होता तर तो होता शाह आलम, यांनी एकत्रपणे मोहीम काढली. 22 ऑक्टोबर 1764 बिहारमधील बक्सार येथे लढाईला सुरुवात झाली. 22 ऑक्टोबर 1764 रोजी. तर इंग्रजांकडून कोण होतं, मेजर हेक्टर मनरो
याच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरामात विजय झाले. म्हणजे इकडून आपले जवळजवळ 3 राजे गेलेले होते. म्हणजे यांचं सैन्य देखील खूप मोठं होतं, तरी देखील इंग्रजांनी आपल्या 3 राजांना हरवलेलं आहे. आता तोपर्यंत इंग्रजांनी तिकडे मीर जाफरला नवाब बनवलेलं होतं. त्याचा 1765 मृत्यू झाला. नंतर इंग्रजांनी त्याचा मुलगा नज्म उद्दौला याला बंगालचा नवाब बनवलं. 1765 रॉबर्ट क्लाईव्हने जे पराभूत झालेले होते मुघल बादशाह आणि अवध नवाब या दोघांबरोबर आता मीर कासिमबरोबर तो तसा पण तह नाही करू शकत, कारण मीर कासिम हा कोणताच त्याच्याकडे पद नव्हतं, म्हणजे तो नवाब देखील नव्हता, कोणता राजा देखील नव्हता. तर त्यांनी मुघल बादशाह आणि अवधचा नवाब यांच्याशी एक प्रसिद्ध अलाहाबादचा तह केला. या तहानुसार काय झालं तर बादशहाकडून इंग्रजांना बंगालमध्ये महसूल गोळा करण्याचा दिवाणी अधिकार प्राप्त झाला. ठीक आहे, टॅक्स गोळा करण्याचा राईट त्याला भेटला. आणि बंगालच्या नवाबाकडून फौजदारी म्हणजे निजामती अधिकार प्राप्त झाले. आता आपल्याला माहिती आहे की हे मुघलांचेच अंडर होते. बंगाल हे मुघलांचेच अंडर राज्य होतं, परंतु तिथले नवाब हे स्वतंत्रपणे कारभार पाहू लागले होते. म्हणजे ते नावाला फक्त मुघलांच्या अंडर होतं. त्याच्यामुळे त्या अधिकारानुसार इंग्रजांनी मुघल बादशाहाकडून हे टॅक्स कलेक्शनचे अधिकार मिळवलेले होते. मात्र हे अधिकार इंग्रजांनी प्रत्यक्ष आपल्या हातात नाही घेतले. का? कारण हे अधिकार सांभाळण्यासाठी इंग्रजांकडे नाही तेवढं भांडवल होतं आणि त्यांच्याकडे तेवढा वेळही नव्हता. ब्रिटिशांनी या कामांसाठी नवाबाच्याच दरबारातील भारतीय व्यक्ती उपदिवाण व उपनजीम म्हणून नेमले. आता नवाब पूर्णपणे नामधारी बनला. ब्रिटिशांच्या हातात आलेले अधिकार आले. ठीक आहे, ब्रिटिशांच्या हातात अधिकार पूर्णपणे आले, मात्र जबाबदारी काहीच नाही आली. यालाच दुहेरी शासन पद्धती, जे की इतिहासामध्ये खूपच फेमस आहे, याच्यावर खूप वेळा क्वेश्चन देखील आलेला आहे. दुहेरी शासन पद्धती असे नाव पडले. ही एक प्रचंड भ्रष्ट पद्धत ठरली. 1772 ही पद्धत चालली. पुढे वॉरन हेस्टिंग्जने ही पद्धत रद्द केली. नज्म उद्दौलाला पेन्शन देऊन पदमुक्त करण्यात आले व बंगालची सत्ता ब्रिटिशांनी प्रत्यक्ष आपल्या हातात घेतली. म्हणजे प्लासी आणि बक्सारची लढाई झाल्यानंतर किंवा प्लासीची लढाई झाल्यानंतरच जवळजवळ सगळी सत्ता ब्रिटिशांच्या हातात आलेलीच होती, परंतु ब्रिटिशांनी डायरेक्टली ती सत्ता आपल्या हातात घेतलेली नव्हती. म्हणजे ते आपल्या म्हणजे भारतीय नवाबांच्या थ्रूच राज्य चालवत होते. परंतु आता काय झालं, 1772 नंतर म्हणजे नज्म उद्दौलाला पेन्शन देऊन त्यांनी साईडला केलं आणि आता डायरेक्टली ती आपल्या हातात त्यांनी बंगालची सत्ता घेऊन टाकली. तर मित्रांनो, हे लेक्चर होतं. लेक्चर कसं वाटलं नक्कीच कमेंट करून कळवा. थँक्यू. तर मित्रांनो, हे लेक्चर होतं आपलं. लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच तुम्ही कमेंट करून कळवा. आमचे असेच जर पुढचे लेक्चर किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ म्हणजे इतिहास, भूगोल, पॉलिटी या सर्व विषयांचे किंवा जनरल नॉलेजचे देखील आपण व्हिडिओ पुढे टाकणार आहोत. MCQचे व्हिडिओ देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातील. असे सर्व व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील, आमचं टीचिंग तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच आपले चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व आपल्यासोबत आपल्या मित्रांचा देखील फायदा होऊ द्या. धन्यवाद.